हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। बऱ्याच महिलांना बघा कमरेची फिटिंग व्यवस्थित येत नाही, तर त्यासाठी मी अगदी नवीनच्या नवीन ट्रिक घेऊन आलेली आहे। ही ट्रिक तुम्ही याआधी कधीच पाहिली नसणार आहात, तर ती ट्रिक कोणती आहे हे मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगणार आहे। तर त्याच्या आधी आपण साडी नेसायला सुरुवात करूया। आता इथे बघा मी साडी जी आहे ती टक करायला सुरुवात केलेली आहे। साडी तुम्हाला व्यवस्थित टक करता येत नसेल तर काय करायचं आहे, तुम्हाला दोन्ही साईडने आधी पहिल्यांदा साडी टक करून घ्या आणि त्याच्यानंतर मधला जो भाग आहे तो नंतर तुम्हाला टक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही साडी टक केलं तर एकदम व्यवस्थितपणे तुमची साडी दिसू शकते। आता इथे साडी व्यवस्थित आपल्याला टक करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला साडीचा जो पदर आहे तो काढायचा आहे। आता पदर जो आहे तो आपल्याला आता पहिल्यांदा आधी पदराची जी दोन टोकं आहेत ते आपल्याला अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचे आहेत। एकत्र करून झाले की थोडंसं शेक करायचा पदर आणि त्याच्यानंतर पाठीमागून फिरून आपल्या डाव्या खांद्यावरती घ्यायचं आहे। आता पदराची जी उंची आहे ते आपल्या गुडघ्याच्या थोडासा पदर खाली यायला पाहिजे इतपत आपल्याला उंची घ्यायची आहे। जास्त मोठा पण पदर घेऊ नका किंवा एकदम छोटा पण पदर तुम्हाला इथे घ्यायचा नाही। आता ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओ थोडा स्किप पण करू शकता आणि मेन पॉईंटकडे जो व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता। आता इथे बघा मी आधीच्या एका व्हिडिओमधून पण ही ट्रिक दाखवलेली आहे, पण परत एकदा मी तुम्हाला इथे दाखवत आहे। आता ही जी साडी आहे ती मी अशी फोल्ड केलेली आहे बघा। पदराची जी बाजू आहे ती मी फोल्ड केलेली आहे आणि त्याच्यानंतर काय करत आहे, मी आता एक एक अशी प्लीट काढायला बघा सुरुवात केलेली आहे। आता इथे मी उजव्या साईडने प्लीट काढत आहे, त्याच्यामुळे पहिली जी प्लीट आहे ती मी मोठी काढलेली आहे आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या प्लीट आहेत त्या मी लहान काढलेल्या आहेत। आता पदराच्या सगळ्या प्लीट आहेत त्या मी अशा प्रकारे व्यवस्थितपणे प्रेस करून घेत आहे बघा। प्रेस केल्यामुळे काय होईल की आतल्या ज्या प्लीट आहेत त्या पण अगदी व्यवस्थितपणे प्रेस होणार आहेत। आता आपल्याला काय करायचं आहे, साडीचा जो राहिलेला जो भाग आहे आपला तो आपल्याला आता अशा प्रकारे एकत्र करून घ्यायचा आहे। म्हणजे सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला एकत्र करायच्या आहेत बघा। ह्या ट्रिकने ना तुमच्या साडीचा जो पदर आहे ना तो पटकन काढून होतो। पण एक सांगते की ही जी ट्रिक आहे ती तुम्ही प्रत्येक अगदी सगळ्या प्रकारच्या साड्यांना वापरू नाही शकत। काही ज्या साड्या असतात त्यांच्यासाठी तुम्हाला ही ट्रिक अगदी उपयोगाची पडू शकते। ज्या आपण डेली वेअर साड्या असतात किंवा एकदम सॉफ्टवाल्या ज्या साड्या असतात ना त्यांच्यासाठी ही ट्रिक तुम्ही वापरू शकता। आता ह्या साडीचं जे कापड आहे ते एकदम सॉफ्ट आहे आणि सिल्कमध्ये आहे, त्याच्यामुळे ही जी ट्रिक आहे ती मी वापरलेली आहे। आता इथे पदराला आपल्याला पिनअप करायचं आहे। पदराला पिनअप करताना आपल्याला खांद्याच्या थोडंसं पाठीमागे आपल्याला इथे पिनअप आहे तो करायचा असतो। इथे मी आडवा असा पिनअप आहे तो केलेला आहे आणि पदर तुम्ही पाहतच असाल, पदर बघा अगदी व्यवस्थितपणे आलेला आहे आणि पटकन आपला पदर जो आहे तो काढून झालेला आहे। आता इथे समोरच्या ज्या पदराच्या प्लीट आहेत त्या आपल्याला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। एक एक प्लीट आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आहे। त्याच्यानंतर सगळ्या ज्या प्लीट आहेत त्या आपल्याला फक्त अशा प्रेस करून घ्यायच्या जेणेकरून समोरून त्या ज्या प्लीट आहेत त्या बघा आता प्रेस केल्यामुळे किती सुंदर अशा दिसत आहेत त्या। आता इथे बघा साडीचा जो पदर आहे तो आपण व्यवस्थितपणे सेट केलेला आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला कमरेची फिटिंग आहे ती करायची आहे। आपण बघा कमरेची फिटिंग करताना बऱ्याच वेळा आपण सेफ्टी पिनचा वापर करतो। अगदी 90% महिला सेफ्टी पिनचाच वापर करत असणार आहेत। तर सेफ्टी पिनचा वापर न करता आपण आता इथे एक्स पिनचा वापर करणार आहोत। तो कशा प्रकारे करायचा हे मी तुम्हाला आता सांगते। आता इथे बघा साडीचा जो हा काठ आहे तो मी पाठीमागून अगदी व्यवस्थितपणे पुढे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्या पेटीकोटची जी नॉट आहे तिथपर्यंत आपल्याला साडीचा हा भाग आहे तो घ्यायचा आहे आणि तो जिथपर्यंत नॉट आलेली आहे ना तो साडीचा भाग अशा प्रकारे आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे। हातामध्ये घेऊन त्याच्यानंतर मी थोडासा प्रेस करत आहे, कारण की हा काठ आहे, काठ जो असतो साडीचा तो थोडा कडक असतो, त्याच्यामुळे मी थोडा प्रेस केला आणि त्याच्यानंतर हा एक्स पिन घेतलेला आहे बघा। अशा प्रकारे हा एक्स पिन असतो ना त्या एक्स पिनमधून आपल्याला आता हे साडीचं जे टोक आहे बघा जे मी प्रेस करून घेतलेलं आहे ते आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि बस इथे नॉट आपल्याला बांधायचे आहे। तर आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही जी ट्रिक आहे ना ते प्रत्येक साडीला उपयोगाची नाही आहे। म्हणजे काही साड्या बघा एकदम कडक फॅब्रिकच्या असतात तर त्यांना ही ट्रिक वापरू शकत नाही आपण। ज्या साड्या सॉफ्ट आहेत त्या ज्या साड्या असतात ना त्याच्यासाठी ही ट्रिक एकदम सोपी आहे। आता इथे बघा मी व्यवस्थितपणे गाठ बांधलेली आहे। गाठ मात्र तुम्हाला अगदी व्यवस्थितपणेच बांधायची आहे, नाहीतर ही गाठ सुटली का तुमची साडीची पूर्ण फिटिंग जी आहे ती एकदम खाली सरकू शकते। त्यासाठी गाठ आपली व्यवस्थित अगदी घट्टशीर अशी बांधायची आणि गाठ बघा बांधल्यामुळे इथे आपल्या ज्या कमरेच्या इथल्या ज्या प्लीट्स आहेत ना त्या आपल्या आपोआप पडलेल्या आहेत, आपल्याला तिथे काहीच करावं लागलेलं नाही आहे। आता परत एकदा ही जी गाठ आहे ती मी पूर्ण अशी घट्ट अशी आहे की नाही ते चेक केलेलं आहे। परत एकदा मी घट्ट केलेली आहे जेणेकरून माझी फिटिंग आहे ती अगदी व्यवस्थितपणे यावी। आता समोरचा जो पदर आहे तोही आपण व्यवस्थित करून घेत आहोत। पदर आधी व्यवस्थित समोरून करून घ्यायचा, त्याच्यानंतरच ही फिटिंग आपल्याला करायची आहे। आता हा जो एक्स पिन आहे, एक्स पिन आपण जिथे गाठ बांधलेली आहे
तो जो एक स्पिन आहे बघा, तो अशा प्रकारे आपल्याला टक करायचा आहे बघा. पहिल्यांदा आधी एक स्पिनमधून आपण ते जे साडीचं टोक होतं ते घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण गाठ बांधलेली आहे एक स्पिनला आणि तो जो एक स्पिन आहे तो आपण तिथे आपल्या पेटीकोटला लावलेला आहे. अगदी सोपं आहे बघा, काही करावं लागलेलं नाही आहे इथे. ज्या नवख्या मुली आहेत किंवा ज्यांना फारसं काही साडीमधलं माहिती नसेल तर त्यांच्यासाठी ही ट्रिक अगदी सोपी आहे. आता इथे आपली कमरेच्या इथली जी फिटिंग आहे ती झालेली आहे. त्याच्यानंतर आता इथे मी निऱ्या काढायला सुरुवात केलेली आहे. साडीच्या निऱ्या काढताना जर का तुम्ही उजव्या साईडने साडीच्या निऱ्या काढत जाणार आहात तर पहिली जी निरी आहे ती तुम्हाला मोठी काढायची आहे आणि बाकीच्या राहिलेल्या ज्या निऱ्या असतात त्या मात्र छोट्या छोट्या अशा पद्धतीने काढत आपल्याला यायचं आहे. आता ह्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या कधी कधी खालीवर होऊ शकतात, तर यासाठी आपल्याला सगळ्या ज्या निऱ्या आहेत त्या एका लाईनमध्ये घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर काय करायचं आहे की एकावर एक अशा ज्या निऱ्या असतात त्या आपल्याला घ्यायच्या नाही आहेत. थोड्याशा एका पाठोपाठ एक म्हणजे अर्धा इंचाचं अंतर त्यामध्ये असेल अशा पद्धतीने आपल्याला त्या ज्या निऱ्या आहेत त्या आपल्याला घ्यायच्या आहेत. आता निऱ्या मी वरच्या साईडने थोड्याशा प्रेस केलेल्या आहेत. खालच्या ज्या निऱ्या आहेत त्या पण आपल्याला व्यवस्थित अशा प्रेस करून घ्यायच्या आहेत. आता इथे बघा फिटिंग जी आपण केलेली आहे ना, म्हणजे जी डाव्या साईडने समजा जर ती निरी व्यवस्थित आपली येत नसेल ना तर ती पहिली एक निरी जी आहे ना ती तुम्ही आधी टक करून घ्या आणि त्याच्यानंतरच राहिलेल्या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला टक करायच्या आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित अशा ज्या निऱ्या आहेत त्या आपल्या सेट करून घ्यायच्या आहेत. व्यवस्थित खालीपर्यंत अगदी त्या प्रेस करून घ्या जेणेकरून त्या अगदी व्यवस्थित अशा राहतील. तर बघा आता इथे मी निऱ्या व्यवस्थित केल्या आहेत. साईड फिटिंग जी आहे तिथल्या ज्या प्लीट आपल्या पडलेल्या आहेत त्या आपल्याला व्यवस्थितपणे सेट करायच्या आहेत. पदर जो आहे तोही आपल्याला व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, आजच्या ज्या मी तुम्हाला काही 2 ट्रिक सांगितलेल्या आहेत त्या कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि इथे बघा काय होतं ना की हा जो समजा तुमचा साडीचा पदर असा फुलत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं आहे, पदर तुम्हाला पुढे असा घ्यायचा आहे. पदर पुढे घेतलात की त्याच्यानंतर एक एक जी प्लीट आहे ती आपल्याला एकत्र करून घ्यायची आहे. ते प्रेस करून घ्या व्यवस्थित आणि त्याच्यानंतर त्यांना पिनअप तुम्ही करू शकता. आणि समजा तुमच्या पदर जो आहे तो खूपच फुलत असेल तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्या ज्या प्लीट आहेत पदराच्या त्या एकत्र करायच्या आहेत आणि पदराच्या टोकापासून तुम्हाला असं रोल करत यायचं आहे. तो जो रोल होणार आहे ना तो फक्त तुम्हाला प्रेस करायचा आहे. असं केल्यामुळे तुमच्या ज्या भरपूर ज्या प्लीट पसरत होत्या त्या पसरणार नाही आहेत. तर मैत्रिणींनो, आजच्या ह्या ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. आणखी चॅनलवरती असे बऱ्याच असे व्हिडिओज आहेत आणि बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिक दाखवलेल्या आहेत. तर ते तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच व्हिडिओ पहा. आणि आजचा हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करत आहे. आता भेटूया पुढच्या एका चांगल्या नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय बाय.